हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानं निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानम् एकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. आम्ही कालच्या दिसाक वाल्मिकी महामुनी लागी रडदनमरायो या व्रतकालांतू नियम कसने उपास कश करचो कसं सकड विधान व्रतविधान कसले आचरण कसने सकड म्हणताना व्रतधारी जावन आशिल्ल्याक शौचकार्य कशी कोरका म्हणून सांगतर आशिल्लो. त्या शौचकार्यानंतर तोंड धुवन घेवन दंतकाष्ट उतरणी कड्डी जवो धोरण त्या दंतधावन मंत्र म्हणून आस त्या एक मंत्र आस तांतू ताजे अर्थ कशें आसता म्हळ्यार आयुष्य बल यश वर्चस्व आयुर्बलम यशो वर्चः प्रजाः पशुवसूनि च ब्रह्मप्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते. वनस्पतीला मुजके त्या वनस्पती हातात धोरण ती गेल्या मागून मागीर दंत धावन करका म्हणून आयुष्य दी बल दी यशस्सु दी वर्चस्सु दी प्रजा हा म्हळ्यार चेडूं पशुसंपत्तू मागीर संपत्तू ब्रह्मप्रज्ञा म्हणून म्हळ्यार ब्रह्मप्रज्ञा म्हळ्यार ब्रह्मज्ञान बुद्धी मेधाशक्ती हे पुरे आमकां दी वनस्पती म्हणून ती गेल्या मागून खंयची ते अपामार्गम भाद्रम वा द्वादशांगुलम आवरणम म्हळ्यार अपामार्ग म्हळ्यार उतरणी कड्डी म्हणटाची. उतरणी कड्डी म्हळ्यार पावसाडी भर मेळटा ते सुकोवन दवरताची यज्ञाक येवका ती उतरणी कड्डी. आनी आनीक कसं म्हूण म्हळ्यार बादर बादर म्हळ्यार बरा रुखाचे एक द्वादशांगुलम आवरणम 12 इंच म्हणटाची त्या काश्ट काडका म्हूण आसा. ते मागीर सांगताचे किशें कनिश्ट अंगुलीम स्थूलम पूर्वार्धे कृतकुर्चकम आमगेले बोटाचे किऱ्यांगुली बोट म्हणटा पळय तितली थोरपणी रुखां काड्डी काडका की बरा रुखाची. उतरणी कड्डी तितली थोरी मेळना जाल्यार उतरणी कड्डी जाता. ताचे तुदी 2 अंगुल म्हळ्यार 2 इंचा इतले जज्जून घेवन ते एक कुंचशी जाता ब्रश म्हणटा पळय तशी जाता. मागीर दंतशुद्धी करून घेवका. दंतशुद्धी करून जाल्या नंतर 12 पंतपुणी तोंड गोट भरून दंतशुद्धी करून घेवका म्हणून आसा 12 पंतपुणी. तशी मागीर एकाग्र रितीरी आचमन करून प्रातस्नान करका. हें हांत भितरी एक व्रत नियमांतू तेवय सांगताची कसं नेम म्हळ्यार मौन जावन न्हांवचें मौन जावन अग्निहोत्र करचे. मौन जावन म्हळ्यार अग्निहोत्रा जाय आशिल्ले मंत्र म्हणचे नगत्य कसले बायचे जनाले उल्लोचना नातनाय तशीची परमात्माला कृष्णाला उडगास करतर न्हांवचे. जेवण करतनाय तशीची भोजन करतना अन्न घेतना आहार घेतना कृष्णाला उडगास करून मात्र कृष्णाला म्हळ्यार परमात्माला उडगास मात्र करचे शिवाय त्या वेळार व्यवहार कसले ना पंचादीक उल्लोचे कसले ना. तेवय एक व्रतची कोणाले हें व्रत नियम धारण केलेले जनाले दीक मासाचे. तशी हांगा आयत्यांची सांगताची मौन जावन एकाग्र चित्तान प्रातस्नान करका. स्नानानंतर
ताबदेत तावत तर्पयेत तीर्थदेवतेंकೈ तर्पण दिवका ग्रहस्थाश्रमींक समुद्राक न्हंय खंय सर्वत पळय थंय स्नान करचें भारी श्रेश्ठ संगम जेवचे कडेन न्हंय समुद्र संगम जेवचे कडेन स्नान करचें श्रेश्ठ मागीर न्हंय आनी मेळणी म्हूण जाल्यार बांयचें उदकान न्हांवेत सन्न सन्न तळय गिळय असल्यार न्हांवेत हे पुरे मध्यम स्नान म्हणून घेता समुद्र स्नान नदी स्नान श्रेश्ठ जाल्यार घरांत उरले बांयचें उदकान न्हांवचें सान तळय आसल्यार तांतूं न्हांवचें सरोवरांत न्हांवचें हें मध्यम स्नान मागीर घराचे न्हाणी न्हांवचें स्नान सामान्य स्नान म्हणटाचें जाल्यार न्हावका वयन न्हांवन जातरी स्नाना नंतर शुद्ध जावन आशिल्लें पुटची उमळून चुकत घालिल्लें एक वस्त्र आनी अंगवस्त्र म्हणटाचें हें आतां दादल्यांक बैल मनशांक किरकी न्हेसून खांद्यार एक आंगसो घालून घेवचें चांग जागेर पुर्वाभिमुख जावन जवो उत्तराभिमुख जावन बैसून शिके बांदून घेवका मागीर आहनिक विधी कशें करचें तेवय दिला तशी मागीर आहनिक जावन गोपीचंदनान निडलारी एक उर्ध्वपुंड्र धारण करका ते उर्ध्वपुंड्र दोन रेखे तंतू आसची तशी कोरका मध्येंतू ते उर्ध्वपुंड्र जातरी पळोवन आसच्या पुरो तुमी दादल्यान मध्येंतू तो त्या बोटान जाग करचो नाम दोनी रेखे येवची तशी ते तांतू भितरी परमात्मू लक्ष्मी सहीत आस म्हूण कशी त्रिपुंड्रांतू जटाधारी शंकर पार्वती लोटस्तकी तशीची उर्ध्वपुंड्रांतू कृष्ण परमात्मू जवो लक्ष्मी नारायणू आस म्हूण लिखूका तेवे लक्ष्मी समेत आनी उर्ध्वपुंड्र छिद्र जावचें नज तेदना ताका श्वानाचे पांय म्हळ्यार सुण्या पांया म्हणके जाल्ला म्हूण म्हणटाच खंय तशें करून नज उर्ध्वपुंड्रम त्रिपुंड्रम वा मध्ये छिद्रम प्रकल्पयेत निवसती उर्ध्वपुंड्रेतु श्रियासह हरिस्वयं तशी विनाछिद्रम तु तत्पुंड्रम शुनपाद समम विदू मध्येंतू छिद्र करनातले म्हळ्यार मध्येंतुले ते नाम पुसून ते दोनी रेख करना नातले ते ताका श्वानाचे पांय म्हणून चिज्ञानी जन लेखताच खंय मागीर उर्ध्वपुंड्र धारणीक मृतीक खंयची जाल्यार श्रेश्ठ म्हूण धवी गोपचंदन जाल्यार ते ज्ञानप्रदायक खंय रक्तवर्णाचे जाल्यार म्हळ्यार उर्ध्वपुंड्राचे मृत्तिकेन करताच केलाव जन ते मृतिका श्वेतवर्णाचे जाल्यार ज्ञानदायक खंय रक्तवर्णाचे जाल्यार ते वशीकरण शक्ती आसूचे पीतवर्णाचे जाल्यार ते सर्वसिद्धीप्रद म्हूण सोण विंगड धवी तसलपुरय कसकसली बಣ್ಣ मृतिक आनी उर्ध्वपुंड्र धारणेक उपयोग करून गोपीचंदनान उर्ध्वपुंड्र धारण करून शंखचक्रादी मुद्र धारण कोरका ते मुद्रा धारणेन सर्व पाप नाश जाता आनी पुजेक बैसुका जाल्यार शंखचक्र मुद्रा धारण करना अशी पुजेक बसच्या ना कोण शंखचक्रादी चिन्हान आंगार धारण केला की शंखचक्रादी चिन्हानी दृश्यन्ते यस्य विग्रहे मर्त्यो न विज्ञेयः स नित्यं भगवत्तनुः पापं सुकृतरूपं तु जायते तस्य देहिनः शंखचक्रादिचिह्नानि यो धारयति नित्यशः नारायणायुधैः नित्यं चिह्नितो यस्य विग्रहः पापकोटियुतस्यापि तस्य किं कुरुते यमः म्हळ्यार कोण नित्यची शंखचक्रादी मुद्रा धारण करतकी आनी तांणी कसले पापकृत्य केला जाल्यार ते पुरे पुण्यकृत्य जाता खंय श्रीमन नारायणाला आयुधाचे शंखचक्रादी मुद्र शरिरांत कोण धारण करतकी तो मनुष्य असंख्य पापकर्म केल्यार ताका यमाल भीती आसना म्हूण यमधर्म ताका शिक्षा दिना म्हूण म्हणटाचें तशी गोपीचंदन मुद्रा धारण केल्ले मागीर प्राणायाम करून संध्यावंदन करचें प्रातकाला संध्यावंदन आकाशांत नक्षत्र आसतना ब्राह्मी मुहूर्त म्हणटात ताका तेदना प्रारंभ कोरका सूर्यदर्शन जावूतय गायत्री मंत्र पठण कोरका म्हणस मागीर पाप परिहारक जावन आशिल्ले सावित्री मंत्र पठण करून दिग नमस्कारांनी कोरका हे पुरे जनाक गोत संध्यावंदनेचे विधी विधान हे अध्यायांत दिला गायत्री उपस्थान करचें भूमी स्पर्श करचें संध्या समयांत अभिवादन करचें यस्य स्मृत्या म्हणलेले मंत्र उच्चार करचे संध्यावंदन करतना कसकी न्यूनतेनी येवचे ते पुरय न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्यर्था खातीर प्रार्थना करून संध्यावंदन
थंयक राबोवचें जाल्ली थंय संध्यावंदन. कोण तरी काल संध्यावंदन करता की ताका 3 लोकांतूय दुर्लभ म्हळेलें दुर्लभ म्हळेलें कसलें ना. ताका 3 लोकांतूय कसलें मेळकाचांक बरेंपण तें पुरें मेळटा ताका. आनी संध्यानुश्ठानान ताका सर्व सुख इहांतू प्राप्त जाता. परांतूय ताका सद्गती जाता. संध्यावंदन ब्राह्मी मुहूर्तांतू कोरका जाल्लें एक व्हड कर्तव्य तें. तशी आतां येद्दोळतय शौच जाल्लें, स्नान जालें, संध्यावंदन असल नित्यकर्म जालें. आनी कसल कोरका म्हळ्यार विष्णू पुजा, परमात्माल पुजा प्रारंभ कोरका. पंचेंद्रिय निग्रह कोरून मौनान खंय पुटची झळ्ळाकी शेणा उदक आनी घालून पुट करचें. गोमयान मंडल कोरच्या आस. गोमय नातिल्या जाग्यांतू थंय पावित्र्यता आसना म्हूण म्हणटात. तशी पवित्र जागेरी मंडल करून गोमयान मागीर थंय त्या देवा प्रतिश्ठापन कोरका म्हणस. कोणाक गोपालकृष्ण नमे आत हाजो अधिक मासाचो अधिनियामक देव. तशी थंय एक चौकोनाकृतीचें जेवो वर्तुलाकाराचें एक मंडल गोमयान कोरून त्या मंडला मध्येंतू पुरुषोत्तम मासव्रताचे परिपूर्णते खातीर तांदलान अष्टदल पद्म कोरका. ते अष्टदल मंडळा वयरी भांगराचे जेवो रुप्याचे जेवो तांब्याचे तेवय साध्य ना म्हणजे एक मातीचे कलशपुणी स्थापन कोरका. तांकां देवान कितली शक्ती दिला तितले मातीचपुणी कलशू स्थापन कोरका म्हणस. आवरणम कलशम शुद्धम स्थापयेन मंडलोपरी तत्रोदकम समापुरी शुद्ध तीर्थाहरतम शिवम. गटी मुट्टू जावन ताका छिद्र निश्चनज कंचाक ते कलशाक छिद्रश्चनाचे नानतलं ती घाल्लेलं उद्दा पुरे ओळण वतना. तशी छिद्र नातिले एक मंडला वयरी छिद्र नातिले एक बुडकूळ दवरका, कलश दवरका. तो रुप्यात जाता, भांगरात जाता, तांब्यात जाता, कांय ना. मस्त कश्ट आसा तरी मातयेचेय जाता. तांतू भितरी भरती उदक घालका. त्या वय कसं न्ही शुद्ध तीर्थाहरतम शुद्ध तीर्थोदक घालका. त्या कलशा अग्रभागांतू महाविष्णूस, कंठभागांतू रुद्रदेवस, अधोभागांतू सृष्टिकर्तर जावन आशिल्लो ब्रह्मदेवस म्हणले कुनावाहन करून मागीर ताजे मध्य भागांतू अकारादी मात्रका गण पुरे आसची म्हणले कोका. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रित मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मात्रगणा स्मृताः. कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा. कुक्षी म्हळ्यार कलशा भितरची भागांतू सर्व सागर म्हळ्यार सर्व समुद्र, सप्तद्वीपाची पृथ्वी सकट थंय आस. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वण वेद आनी पुरे तांगेले अंगांग देवतेल निमती उपविष्ट जावन त्या कलशांतो आश्रय घेवन आसची. अशी पुरे भावार्थ सूची मंत्र अनुसंधानपूर्वक पठण करून कलश स्थापन करून तांतो पुण्यतीर्थ आवाहन कोरका. हे खंयचे पुजेक कलश स्थापन अशी करचे. गंगा, गोदावरी, कावेरी, सरस्वती सर्व न्हंय मिगेले परमात्माल प्रित्यर्थ जावन मिगेल शांतीर्थ जावन पाप नाश करचे खातीर हे कलश पात्रेंतू सनीत जावका म्हूण म्हळेलें संज्ञार्थ सूचे एक मंत्र ते. गंगा गोदावरी चैव कावेरी च सरस्वती आयन्तु मम शांतीर्थम धृत्यक्षयकारकः. अशी पुरे कलशपूजन कोरका. गंधाक्षता सकट घालून त्या वेळाक त्या ऋतूंतू कसल फलपुष्प मेळ्ळा त्या पुरे कलशपात्रेंतू कलशपात्रेक त्या पुरे नैवेद्य दवरून त्या वेळाक मेळचे पुष्पान अलंकार करून पूज कोरका. मागीर ताजे वयरी पितांबरान सुतवाईल तसली एक तांब्याचे पूर्ण पात्रां म्हणटाची. कलशा वयर आनी कलश त्या कशी दवरची भटमामांक कळटा. ताजे वयरी भांगरा निर्मित राधाकृष्णालेक प्रतिमा शक्त्यानुसार सनी दवरयत, व्हडी दवरयत. तुमकां कितले साध्य आसा तितले एक भांगरा निर्मित राधाकृष्णा सहित राधा समेत कृष्णालेक प्रतिमा करून त्या प्रतिमेंतू पुरुषोत्तमाक विद्युक्त आवाहन करून पूज कोरका. इत्याक म्हळ्यार पुरुषोत्तम मासाच्या अभिमानी देवते साक्षात कृष्णूच न्हय तशें न्हू पुरुषोत्तम मास प्राप्त जातना पुरुषोत्तमाल पुजा भक्तीन कोरका म्हणस. तो पुरुषोत्तम संसार सागर म्हळ्यार महाशरदी तांचे भितर एक कोण येयला तांकां पुरे निश्चय जावन उद्धार करता. तशें न्हू मृत्यू लोकांतू
वापास जनन मरणाक कोणीही येनाची. कोण पुरुषोत्तम मास आराधन करत की त्यांनी कोणीही येनाची. मात्र नाही भवांत आयली नंतर केदनकी एक पंत पुण्य संचय करताच जायना म्हणणं की इतली की जन्मजन्मांतरांतले पुण्य संचय जल्हल असता. ताजी कर्मानं शेषानं वापास घर धन चरडूम बायल असल पुरे शुभाशुभ फल मेळटा म्हणून म्हणटाचे. जाल्यार मनुष्य जन्म प्रति पंत मेळटा म्हणून सांगू येतवे. ह्या जन्मांत मनुष्य जावन आशिल्ली कसलेय साधन करणी अनेक पंत पळया मनुष्य जावन येयली सूख भोगच्याक म्हण लेखून जीवन केल्यार अनेक पंत मनुष्य जन्म केदना मेळटा म्हणून सांगूक जायना. तशें केदना मनुष्य जन्म मेळटा त्या वेळार धर्मानुष्ठान करूं का. धर्मानुष्ठान केल्यार ज्ञानार्जन जाता. ज्ञानार्जने निमती मोक्ष मेळटा म्हणल्यार खंडीतच. तशी मोक्षा खातीर ज्ञानार्जन जावचे खातीर हे धर्म पालन कोरका म्हूण सांगून म्हणटा. तशें जावन दुर्लभ जावन आशिल्ले मनुष्य जन्म यो ते दुर्लभ जावन आशिल्ले जन्म आयल तेन्ना मोक्षा खातीर धर्म कोरका म्हूण सांगून. नानातले कसं जाता देहरूपस्य वृक्षस्य फलम धर्म सनातनः धर्महीनस्तु यो देहो निष्फलो वंध्यवृक्षवत. म्हळ्यार दुर्लभ जावन आशिल्ले मनुष्य देह प्राप्त जातना पुरायजनान धर्माचरण कोरका ही ताका म्हळ्यार हे देह एक महावृक्षाचे रूप म्हूण लेखल्यार ताजी फल कसलें म्हळ्यार सनातन जावन आशिल्ले धर्म. तशें जावन धर्माचरण करना नातल्यार ते देह वंध्यवृक्ष म्हूण म्हळ्यार एक कसलेय पळय फल गिल फूल सकट दिना नशी निष्फल वृक्ष म्हणटा पळय तशी म्हूण जाता खंय ते देह. तशी आसून रय जेन्ना म्हणटा पळय तशी म्हूण जाता खंय. आपतकालांत अर्थात मरणकालांत आमकां आम जेवो बायल चेडूं जेवो आन जेवो भावंड जेवो आमी संपादन केलेले द्रव्य जेवो खंयचे सहाय येतवे ना न माता न सहायार्थे न कलत्र सुतादयः न पिता सोदरा वित्तम धर्मस्तिष्ठति केवल आम्ही केलेले धर्म आमगेले ಒಟ್ಟು येता ताचे खातीर ಪುರಂದರದಾಸನ್ म्हणलेले कसले ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು. आम्ही संपादन केलेलं द्रव्य आमगेले ಒಟ್ಟು ना ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು ಧರ್ಮಾಚರಣ कसं केला त्या मात्र आमगेले ಒಟ್ಟು येता ताचे खातीर अर्थवी यारिगे पुत्रर यारिगे म्हणजे दासांनी ದುಡ್ಡು कोणाक चेडू कोणाक कसं खातीर ಈ तेका म्हूण म्हळ्यार मरण कालार कोणीय आमगेले ಒಟ್ಟು येनाचें म्हूण जाल्यार हांगा ते पुरे ಒಟ್ಟು करतात न्हू आमी कसल्याक म्हूण. तशी जरा व्याग्रीव भयदा व्याध शत्र वोयता मनशाक जरा म्हळ्यार मंतारपण व्याघ्र म्हणके भयानक खंय तशीच त्या व्याधी पुराय शत्रू म्हणके भयंकर व्याधी येता. एक आयदन ಒಟ್ಟು जल्लो म्हणलिक्या तांदूळ भितर उदक घालेले होळण वचना तशीच प्रती दिवस आमगेलें आयुश्य उणी जातर वतरच. आनी लक्ष्मी म्हळ्यार तशीच आतां आयुश्य आमकां ना संपादन केलें तें संपादन आमगेलें ಒಟ್ಟು येतवे ते ना मरणा म्हळ्यार कसलें ना आमगेलें ಒಟ್ಟು. हांगाय तशीच जन्म आसा तितले काळ ती लक्ष्मी आमगेलें ಒಟ್ಟು आसता म्हूण लेखल्यार तेवय पट्टी ही ताका म्हूण म्हळ्यार लक्ष्मी आईल तशी चंचली ती रब्बिल कडेन रब्बना ती भारी चंचल. तशीच आतां मनशा एक यव्वन म्हूण म्हणलेलें आसा ते यव्वनय तशीच फूल कशी बावता पळय तशीच यव्वनय बेगीन आस जाता. आनी यव्वनांत कसं चकडी सुकोप भोग भोगल्यांची सर्वय तशीच स्वप्नांत भोगल्या वरी निरर्थक ते स्वप्नांत पळय आमी कसले सूख भोगताची ही कसं की व्हडलो बंगल्या राबताची जाग जेवण पळयतना आमी गुडसलांत वचताची त्या पिरे व्यर्थ न्हय निरर्थक ते स्वप्न पुरय. तशी सर्व आमी हांगा भोगचे विशय सुकोप भोग दुड्डू भांगर आमी केलेले आस्ती इस्ती पुरय स्वप्नां आशिल्ले पदार्थ शी ते निरर्थक ते वतन काय आमगेले ಒಟ್ಟು येना. संपत्तू चंचल म्हणटाची संपत्तूय तशी चंचल मनय चंचल तशीच संसार सुखय चंचलची अस्थिर म्हूण लेखून मनशान विरक्त जावका आनी धर्मसाधनेंत आसक्ती दवरूं नासुका. तशीच केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार आतां एक मनशाल एक आशी म्हळेल कशें आसता म्हूण हांगा दिला अर्धग्रस्तो अहिना भेको मक्षिकाम अतुमिच्छति
कालग्रस्त तथा जीव परपीडा दनादरत म्हणारी एक कालग्रस्त तथा जीव एक जीवाक मृत्यू केदनत म्हणू कळनाके कशी म्हण म्हणारे जलरी मनीष आशे भोगतकै अर्धग्रस्तो अहिना ಬೇಕು एक अही म्हळ्यारी सरप एक दिवोडू एक तोंडांतो अर्धग्रस्तो बेबक्या धरला अर्ध गिळणू जला आणि अर्ध गिळू बाकेस त्या वेळार ताजी बेबक्या एदराक एक क्रिमिकीट उबून वता जाल्यार बेबको आपणच अस्ती तोंडांत आनी कडेन ताजी पोट्टां वता म्हणून गोत्तसल्यार ते बेबको एदराक आईल पक्षी खावच्या पडीत काय तशें आमगेलें जीवन आमकां मृत्यू आमगेलें मागशीयस म्हूण कळल्यार आमी कसं कसं की ऐहिक सुखोप भोग भोगूक पळयत रस्ताची म्हूण सांगून तशी केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार कालमृत्यूक कालग्रस्त तथा जीव परपीडा दनादृत कशी जाल्यार आमी सुखार सुखा विंगडाले आमकां कसलें गोत्तू ना तशी रिती या हांग पुरे मनुष्य चलताची तशीची मनुष्य केन्नाय मृत्यूग्रस्ताची त्या वेळार ताका कसलेंय सूख म्हूण दिसना मृत्यूग्रस्त जिवाक कसलें ताका सूख दिसना तशी ते मृत्यूग्रस्त जिवाक मरणदंडने आईल कैदी मरणदंडने भोगूक आशिल्ल कैदी ताका सर्व सुख निरर्थक जाल्लें बैबे ताका दिवन तांडून व्हरताची मृत्यूदंड दिवच्याक म्हणटना ताका तागेले एदराक आतां म्हणटात न्हय आनी घडीन मरणदंडन तुका कसलें खावचें आश आसवे जेवचें आस ते आतां मरता म्हूण कळटना कोणाक त्या पुरे आश आसता कसलें आश आसना तशी मरणदंडने भोगू वच्चे जिवाक सर्व सूख कसलें जायवें म्हूण म्हळ्यार ताका त्या वेळाक निरर्थक ताका तुगेलो जीव काणा तूं वांच म्हूण म्हणल्यार तेचें व्हड सूख त्या मनाची तुका मरणदंडन शतसिद्ध जाल्यार तुका कसलें आश आसवें म्हूण म्हळ्यार कसलें आश सांगची ताणें तशी धर्मार्थम च यदा चित्तम न वित्तम सुलभ तदा यदा वित्तम न च सदा चित्तम धर्मोन्मुखम भवीत म्हळ्यार धर्माचरणेंत कोणाक मन आसता की त्या वेळार तांकां द्रव्य मेळना कलियुगात धर्म यो तेची जेवा खंयच्या वेळाक द्रव्य मेळटा की त्या वेळार धर्माचरण करूंक मन दिना मन येना आमकां केलो पंता धर्मासक्त जावनूय आस द्रव्यय आस हातांत सकड आस जाल्यार दान घेवचें कोण येता तेवूय कोण येना तशी ते तिनी लभ्य आशिल्ले जन कितले सुखी धर्म बुद्धी जावका धर्म दिवचे ज्ञान जावका द्रव्यय जावका तशी हे तिनी लभ्य आसूचे जन लभ्य आसतना त्या वेळार कोण धर्माचरण दुखून मुक्त जायनीच पळय तांणी श्रेष्ठ तशी पुरुषोत्तमा सांगतो अल्पद्रव्य खर्च करून आचरण केल्ले धर्माक व्हड फल मेळटा स्नान दान हरिकथा कालक्षेपान परमात्माले देवाले नामस्मरण आमी केल्यार आनी सद्धर्म केल्यार महत्भय खंयचें हांगा दिलां पळय स्नानम दानम कथायां च विष्णोः स्मरणमेव च एतन्मात्रोपि सद्धर्मात् त्रायते महतो भयात् तशी सर्वै सद्धर्मात् त्रायते महतो भयात् स्नान दान परमात्माला काणींतू स्मरण विवच जेव मनन तितली केल्यार पुरो सर्वधर्मात सद्धर्मात रायते महतो भयात व्हड कसकस संसारीक भय चिंतन रोग रुजीन सांत दुखून पुरे मुक्त करता तशी गंगैव तीर्थम स्मर एव धन्वी वित्तं तु विद्यैव गुणास्तु रूपम मासेषु सर्वेषु तथैव साक्षान् मासोत्तमोऽयं पुरुषोत्तमो हि तशी तीर्थांतू गंगा तीर्थ श्रेष्ठ म्हणटाची धनुर्धारींतू मदन श्रेष्ठ मन्मथ श्रेष्ठ म्हणटाची संपतांतू एक विद्या श्रेष्ठ म्हणटाची रूपांतू सद्गुण कशी श्रेष्ठ जावन आसता की
तशीची सर्व महिन्यांत पुरुषोत्तम मासो श्रेष्ठ जावन आसा. जलरी पूर्वांत पुढे हे मासो शुभकर्माक निषिद्ध तशी पुरे आशिल्ले जाल्यार कृष्ण परमात्मान केन्ना ते मासा वयरी अनुग्रह केले की ते मास पुरुषोत्तम म्हणले नांवान लोका प्रसिद्ध जाले. खंयचे रितीरी सर्व प्राणीचे पाद अस्तीचे व्हड पादांतू मेळून वतक तशीची सर्व धर्माचरण पर्वकालांतू कोणये पुरुषोत्तम मासाचे अंतर्गत जावन असत की सर्व धर्मी पर्वकालाचे सर्व धर्मी पुरुषोत्तम मासांतूची अंतर्गत जावन आसता. तशें जावन कशें आसता म्हळ्यार गंगा नदीक अन्य नदीक होलसिल्यार गंगा नदी येद्राक गंगे इतली पुटाची चंद न्हंय कसले ना म्हणून म्हणटात. शिवाय खंयची बंडे पात्रांत होळून वचे उदक लायक उदक म्हूण म्हणटा शिवाय ना न्हय. तशीची कल्पवृक्षा कशी इतर वृक्ष समान जायना की तशीच हांगा पुरुषोत्तम मासो विंगड मासा दुखून विंगड जावन आस. पुरुषोत्तम मासाक ताजे म्हळेले श्रेष्ठते आस. अन्यक चिंतामणीक समान जावन आसूचे खंयचे रत्न नसतवे ना न्हय. पुरय रत्न चिंतामणीक समान न्हय. चिंतामणीक एक विशेष कसल गुण म्हळ्यार चिंतामणी ताजे संपर्क आयिल्ले सर्व लोह ते चिंतामणी भांगर करून घालतले ताजे संपर्क आयिल्ले म्हणून एक पंत भांगर केले तांणी चिंतामणी जायनाची थंय वपास विंगड रितीरी म्हळ्यार आतां एक भांगरा कुडको चिंतामणीचे एक विशेष गुण म्हळ्यार कसो गोतसवाय एक चिंतामणी म्हळ्यार परशुमणी म्हणटाची स्पर्शमणी म्हणटात ताका. ते चिंतामणी कोणाकय मेळ्ळी म्हणजे ताणें खंयच्या आपल्यार ते भांगर जाता म्हणटाची म्हळ्यार चिंतामणी स्पर्शान भांगर जातकय. आतां एक लोखंडा कुडको दवरला जो घरा चिळको म्हणले की स्पर्शमणी ताका लागली म्हणजे घरा चिळको भांगराचो जाल्यार एक वैपरीत्य कसं म्हळ्यार परशुमणी खंयचे सामान लागला खंयची वस्ता लागला त्या भांगर जाला शिवाय एक पंत भांगर जाल्लेले ते परशुमणी जायना. त्या भांगरान एक भांगरा लागल्यार त्या भांगर अशी लोखंड जाता जो तशी कसले ना जाल्यार एक पंत लोखंडा सामान भांगर केल्यार तेवूय परशुमणी जायना. तशी पुराय आसा. तशी आतां हांगा तीर्थांत कशी गंगा तीर्थ तशीची सर्व मासाक श्रेष्ठ जावन आसूचे पुरुषोत्तम मासो म्हूण म्हणटाचे. तशी गोलोकाधिपती कृष्ण पुरुषोत्तमूची सर्वश्रेष्ठ म्हणले कोण श्रद्धा भक्तीनं हे पुरुषोत्तम मासाचे आराधन करता. तशीच एक वैष्णवोत्तम जावन आशिल्ले ब्राह्मणा त्या पुजेक आव्हान करता आनी त्या ब्राह्मणा कडेन पुजा करून घेवका. तशी केल्ल्या मात्र पुरुषोत्तमाल पुजेक योग्य ब्राह्मणाल करून घेवका. तशें जाल्यार मात्र अतिशय संसार सागरम अतीव गभीर वेगमंतस्य मोहमदनादि तिमिंगलौघौ उल्लंघ्य गन्तुमभिवाञ्छति भारतेऽस्मिन् सम्पूजयेत् स पुरुषोत्तमं मानदेवम् इति श्री बृहन्नारदीयपुराणे पुरुषोत्तम महात्म्ये श्रीनारायण नारद संवादे उपाख्याने आहनिककथनं नाम 20तमोऽध्यायः म्हळ्यार इतली काणी जातना बृहन्नारदीय पुराणाची पुरुषोत्तम मास महात्मेचे श्री नारद मुनी आणि नारायण मुनी संवादाचे आनीक कथन म्हूण म्हळेले 20चो अध्याय जालो. आनीच कसले म्हूण म्हळेले पाहिजे दिसाक आमी पळोवया. आदी सांगील सर्वई
परमात्मालय तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय बाबुधी आत्मनामा प्रकृते स्वभावान करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.